श्री गुरुचरित्र अध्याय 4 माता अनसूया म्हणजेच अत्री ऋषींची धर्मपत्नी, अत्यंत पतिव्रता. तिच्या सत्वानं, तिच्या तपशक्तीनं देवांनाही चिंता वाटू लागली. इंद्र म्हणाला, अनसूयेच्या पतिव्रतेसमोर सूर्यही नतमस्तक होतो. तिच्या पुण्याईची भीती आम्हाला सतत वाटते. एकदा नारद मुनींनी देवलोकात फिरत असताना माता अनसूयेची स्तुती केली आणि देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना मत्सर वाटू लागला. आणि मग माता अनसूयेची परीक्षा घेण्यासाठी, तिचे पतिव्रत भंग करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना भिक्षुकांच्या रूपात अत्रींच्या आश्रमात पाठवले. त्यावेळी अनसूया एकटीच. अतिथींचं स्वागत केल्यानंतर त्यांनी एक विचित्र मागणी केली. आम्ही तुझ्याकडून भिक्षा घेऊ, पण तू निर्वस्त्र होऊन वाढवलंस तरच. अतिथी उपाशी पाठवणं पती धर्माला विरुद्ध आणि विवस्त्र होणं पतिव्रतेला प्रतिकूल. परंतु तिच्या मनात एकच विश्वास, माझ्या पतीच्या तपश्चर्येची शक्ती माझं रक्षण करेल. अनसूयेनं होकार दिला आणि स्वयंपाकगृहात जाऊन तिनं संकल्प केला. माझ्या पतीची तपशक्ती महान असेल तर हे त्रिदेव लहान बालक होतील. आणि आश्चर्य, ती बाहेर आली तर समोर लहान बाळ रडत होती. अनसूयेच्या उरात मातृत्व उचंबरून आलं. तिनं त्यांना स्तनपान दिलं, झोपवलं. ती त्रिदेवांची माता बनली. मध्यानी अत्री परतले. पाळण्यात झोपलेली ती 3 दैवी बालरूप पाहून तेही चकित झाले. देवांनी स्वतःचा खरा स्वरूप उघड केला आणि म्हणाले, अत्री अनसूये, पाहिजे तो वर मागा. अत्री म्हणाले, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आला आहात, तर माझे पुत्र म्हणूनच येथे राहा. देवांनी तथास्तु म्हटलं. अनसूयेनं 3 बालकांची नावं ठेवली. ब्रह्माचा चंद्र, महेशाचा दुर्वास आणि विष्णूचा दत्त. काळ लोटला. दुर्वास तप साधनेसाठी निघाला. चंद्र आकाशात स्थिर झाला आणि दत्त मातेसमोर उभा राहिला. आणि त्या क्षणी त्रिदेवांचा एकात्म प्रकाश दत्तात्रेय रूपात प्रकट झाला. याच दत्तात्रेय महाराजांपासून सुरू होते आपली अखंड गुरु परंपरा. अशाच प्रकारचे दत्त महाराजांवरील भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा.